हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे भरलेली शिमला मिरची. तर भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी मसाले करून घेणार आहे. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी. थोडेसे अगदी छोटे अर्धी वाटी मी इथे घेतलेले भाजलेले शेंगदाणे. 8-10 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा आहे. थोडीशी कोथिंबीर, 8-10 पानं इथे याचे आहेत कढीपत्त्याची आणि 6-5-6 इथे हिरवी मिरची आहे. जी तिखट आहे भरपूर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालून व्यवस्थित वाटणार आहे. पातळ ते करायचं नाहीये. व्यवस्थित बारीक होण्यासाठी फक्त अगदी 1-2 टीस्पून आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा आहे. आणि इथे अर्धा टीस्पून घेणार आहे जिरं. अर्धा टीस्पून इथे जिरं घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी फिरवून घेणार आहे. आपलं वाटण हे बघा बारीक आपण करून घेतलेलं आहे. तर जेवढं तुमचं खोबरं आणि शेंगदाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून त्या पद्धतीने आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण मिरचीला कट मारून घेणार आहे. मिरची इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे देठ मला काढायचे नाहीयेत. हे बघा मिरची मधली बी सुद्धा मी काढलेली नाहीये. सर्व मिरची मी त्या पद्धतीने कट मारून घेणार आहे. इथे सर्व मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे. बिया तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही काढून टाकू शकता. तर इथे मी आता मसाला भरून घेणार आहे. चारही पाकळ्यांमध्ये आपल्याला सर्व मसाला असा लावून घ्यायचा आहे. ओल्या खोबऱ्याच्या वाटणाची ही शिमला मिरची अतिशय टेस्टी लागते. तर अशा सर्व मिरच्या मी इथे भरून घेणार आहे. इथे मी मिरची भरून घेतलेली आहे. तर पूर्ण मिरची मी गच्च मसाल्याने भरलेली नाहीये. चारही आतमध्ये पाकळ्यांना व्यवस्थित मसाला लावून आणि थोडंसं आतमध्ये टाकलेलं आहे. अगदी गच्च हा मसाला भरलेला नाहीये. तर इथे आता एकीकडे मी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. इथे 3 टीस्पून मी घालणार आहे तेल आपलं इथे छान गरम झालेलं आहे. ते इथे फक्त मी अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हिंग घालते. हळद इथे मला घालायची नाहीये. इथे आता मी मिरची टाकून घेणार आहे. मिरची टाकून आपला अर्धा मिनिट झाला. बघूया आपण एक साइड आपण मिरचीची उलटी करून घेऊया. इथे आपल्याला आता मिरची शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे. इथेच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणाचंच पाणी आहे. अर्धी वाटी मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. मीडियम गॅस आहे आणि आता मी 2 मिनिटांसाठी छान शिजू देणार आहे. 2 मिनिटांनंतर बघूया आपली मिरची. अजून थोडीशी आपल्याला शिजू द्यायची आहे. अजून आपण ही 2 मिनिटं मिरची इथे शिजू देणार आहे छान. इथे आपली मिरची छान शिजलेली आहे. भरलेली शिमला मिरची आपली इथे तयार आहे. थोडीशी आपण इथे आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे. गॅस मी इथे बंद केलेला आहे. भरलेली शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्र परिवारासह तिला शेअर करा आणि होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.